नमस्ते. अंजली स्पेशल चॅनलमध्ये ड्रेस क्लासमध्ये मी सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आपल्या मैत्रिणींनी सांगितलं होतं ताई आम्हाला सिंपल सलवार, प्लाझो, परत पटियाला पॅन्ट, वेगवेगळ्या पद्धतीच्या पॅन्टी आम्हाला दाखवा. तर मी सर्व प्रकारचे तुम्हाला टॉप आणि पॅन्टी दाखवणार आहे. आज आपण सिंपल सलवारची कटिंग करणार आहे. त्याला आपल्याला कापड किती लागेल, पन्ना कितीचा घेतलाय का, सगळी सविस्तर आज माहिती सांगणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. जे कोणी आपले नवीन आहेत अंजली स्पेशल वरती, ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका की आजचा व्हिडिओ कसा झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने सर्व मैत्रिणींना मी सांगणार आहे. आता या ठिकाणी बघा, सर्वप्रथम आपल्याला हे कापड किती घेतलंय. आपण हे कापड 2 मीटर घेतलेला आहे आणि त्याचा पन्ना, हा जो पन्ना असतो, हा जो पन्ना आहे आपला, तर हा उभ्यामध्ये 44 इंच आहे आणि कापड 2 मीटर आहे. आता आपल्याला याची उंची, सलवारची उंची 38 आहे, सीट घेर 42 आहे आणि खालचा बॉटम 8 आहे. तर आपल्याला सलवार शिवताना फक्त आपल्याला ह्या 3 मापांची गरज असते. सलवार उंची, सीट घेर आणि बॉटम, त्याच्यानुसार आपल्याला शिवायचं असतं. आता या ठिकाणी बघा, अशी पूर्ण आपण घडी घालून घेतली. घडी घातल्यानंतर त्याला खालचा पन्ना जो आपला आहे, उभा कपडा आहे, त्याच्यात अशी आपल्याला घडी घालायची. डबल घेतलेला आहे. 2 मीटर कापड व्यवस्थित बघून घ्यायचं जेणेकरून आपलं या ठिकाणी थोडंसं कापड आहे, जे मी दुसरं काहीतरी शिवताना घेतलं होतं, तर एवढं कापड असल्यामुळे घडी. आता हे का ठेवलं तर आपल्याला जर नेफ्याला कापड कमी पडत असेल, कारण की आपण हा जरा सिंपल जरी पॅन्ट शिवली तर घेर व्यवस्थित घेणार आहे. सिंपल पॅन्टला सुद्धा जर कापड कमी असेल तर घेर कमी घ्यायचा, कापड जास्त असेल तर भरपूर तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी बघा, ओपन भाग मी पुढच्या साईडला टाकते, बंद बाजू माझ्याकडे घेते. आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे, आधी मी घडी घालून घेते, म्हणजे की जेणेकरून आपल्याला मी परत तुम्हाला पुढची जी सविस्तर माहिती सांगते ते व्यवस्थित. घडी व्यवस्थित घालणं फार गरजेचं आहे. कपडा सुलसुलीत असतो. सलवारचं कापड कॉटनचं किंवा तुम्ही कोणत्याही कपडाचा तुम्ही सलवार शिवू शकतात. एक तर तुम्ही प्रेस करून घेतली तरी चालेल. या ठिकाणी मी व्यवस्थित प्रेस करून घेणार होते, पण म्हणलं तुम्हाला दाखवायचे कितीचा पन्ना आहे, किती कापड घेतलं आणि घडी कशी घातली. आता या ठिकाणी मी घडी घालून घेतलेली आहे. ज्या वेळेस आपल्याला पॅन्ट शिवायची असते तर आपल्याला घेर किती घ्यायचा, तर आता आपण हे 2 मीटर घेतलंय. त्याचबरोबर या ठिकाणी बघा, आपला पन्ना 44चा आहे, तर आपल्याला असा जो घेर आहे तर आपल्याला 22 भेटणार आहे. सीट घेर 42 आहे. 42च्या निम्मे आपण या ठिकाणी बघा, 42च्या निम्मे 21, त्यात आपण प्लस केले तर आपल्याला 4 इंच जास्त घ्यायचे, तर किती झाले 25. तर आपल्याला हा घेर जो आहे तर हा घेर आपण दुप्पट घेतला. आपल्याला जास्त पाहिजे त्यामुळे आपण काय केलेला आहे, दुप्पट घेर घेतला. जर कधी कधी पन्ना कमी असतो तर जेवढा पन्ना आहे तेवढ्यात अशी डबल घडी घालून घ्यायची आणि तेवढ्यात सुद्धा तुम्ही कमी मध्ये सलवार आपली शिवू शकतो. तर मी आता माझ्याकडे हा मोठ्या पन्नाचं कापड होतं, जास्त घेराचा शिवायचा आहे. 42 सीट घेर आहे, तर उठ बस करायला व्यवस्थित होईल. त्यानुसार आपण या ठिकाणी
जास्त मोठ्या घेराचा आपण शिवत आहे. आता आपल्याला उंची आपली 38 आहे. नेफ्यासाठी आपल्याला 7 इंच वजा करायचे. पूर्ण उंचीतून नेफ्यासाठी 7 इंच वजा केले तर या ठिकाणी बघा 38 उंची आहे सलवारची, त्याच्यातून 7 वजा केले तर 31. शिलाई मार्जिन 1 इंच, तर आपल्याला 32 घ्यायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी लाईन मारून घ्यायची. आवाज पाऊस येतोय बाहेर. आता हे आपण खालच्या साईडला काय केलेलं आहे, एक लाईन मारून घेतली तर आपल्याला बॉटम घ्यायचा. आता खालून जी आपण लाईन मारलेली आहे बॉटमच्या तिथून आपल्याला 32 घ्यायचे. या ठिकाणी बघा 32. आणि जर तुम्हाला असं वाटलं आता या ठिकाणी बघा 1.5 इंच जास्त आहे, तर आपण शिलाई मार्जिनसाठी 1 इंच घेतले आणि खालच्यासाठी बॉटम घेरला दुमडपट्टी जर सेपरेट लावायची नसेल आणि याच्यातच तुम्हाला बॉटम पट्टी घ्यायची असेल तर 1.5 इंच जे आपण आता 2 मीटर कापड घेतलेलं आहे याच्यासाठी जे 1.5 इंच वरती उरलेले आहे तर ते तुम्ही खालच्या साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि खाली एक लाईन मारायची आणि त्याच्यानंतर वरती या ठिकाणी बघा 32 बरोबर येते. म्हणजे मी या ठिकाणी वरचं कापड जे आहे ते सेपरेट पट्टी लावायचं दाखवणार होते, पण आहे तर ते कशाला हे करायचं म्हणून मी या ठिकाणी तसंच ठेवते. या ठिकाणी बघा खालच्या साईडला बॉटम 8 इंच आहे, तर 8 इंचावरती मार्किंग केली. खूप सोपं आहे सलवार शिवणं, अवघड काहीच नाहीये. आता बघा आपल्याला 3 मापांमध्ये आपण हे माप घेतो. खालच्या साईडला बॉटम पट्टीला आपण 1.5 इंच जास्त घेतले, तिथं मार्किंग केली, खालचे 1.5 इंच सोडले. शिलाई मार्जिन आता जे 1 इंच आपण घेतलेले आहे तर इथं वरती नेफ्यामध्ये आपली जाणार आहे शिवताना अर्धा इंच आणि खालच्या बॉटमला पण आपण घेतलेलं आहे. तर तुम्ही आता या ठिकाणी बघा आता बॉटमची पट्टी आपण जॉईंटच आहे तर तिथं जे उरतं तर आतल्या साईडला पट्टी लावताना जास्त कापड घ्या नाही तर खालची बॉटम पट्टी जर तुम्हाला मोठी बॉटम पट्टी ही 1 इंच 1.5 इंच 2 इंचाची भेटते तर त्यात तुम्ही कोणती लावणार त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी कमी जास्त कापड होतो. आता या ठिकाणी बघा आपण कळी लावतो त्या ठिकाणी त्याची उंची या ठिकाणी 8 घ्यायची. या ठिकाणी आपल्याला किती घ्यायची आहे, 8 घ्यायची आहे. तर इथं 8 घ्यायचे. आता इथं तुम्ही कळी लावणार असाल तर या ठिकाणचा भाग आपल्याला सरळ ठेवायचा आणि जर तुम्हाला इथं कळी लावायची नाही कारण घेर भरपूर आहे, कळी नको असेल तर इथं राऊंड द्यायचा असेल तर कळी लावायची गरज नाही. सरळ न घेता आतल्या साईडला 1.5 इंच घ्यायचे आणि या ठिकाणी अशी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गोलाई द्यायची. दोन्ही एकदमच आहे, कळी लावणं वाचतं आणि त्याचबरोबर घेर भरपूर असल्यामुळे कळीची गरज नाहीये. तुम्हाला कळी कशी लावायची पॅन्टला सलवारला ते दाखवलं जाईल. तर या ठिकाणी बघा आपण गोलाई दिली. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ह्या ठिकाणाहून इथून अशी तिरकस लाईन मारून घ्यायची. आज मी डायरेक्ट टेपनीच दाखवते, खूप सोपं आहे, पट्टीची काही गरज नाहीये. पट्टी आपल्याकडे आहे. या ठिकाणी बघा लाईन मारून घेतली. आलं लक्षात.
आपण या ठिकाणी डबल कापड आहे, डबल म्हणजे 4 पदरी आहे, घेर मोठा आहे. या ठिकाणी बंद भाग माझ्याकडे आहे. या ठिकाणी बघा खालच्या साईडला हे आपण बॉटम पट्टी लावण्यासाठी घेतलेला आहे. तर आपली जेवढी उंची येते त्याच्यानंतर हे दुमड शिलाईसाठी आणि त्याच्यानंतर आपली ही बॉटम पट्टीसाठी. तर बरोबर आपल्या उंचीमध्ये येतं. या ठिकाणावर इथपर्यंत आपण जिथं कळी लावतो त्याची उंची, कळीची कळी आपण 7 इंचाची घेतो. आणि या ठिकाणी बघा प्रत्येकाला 8 इंच 9 इंच या ठिकाणी सीट उंची घेतली जाते. नेफा उंची वजा करून या ठिकाणचं काय केलेलं जातं, 8 ते 9, लहानांसाठी 7 घ्यायचं, मोठ्यांसाठी 8-9 घ्यायचे. आता याचे 2 मधला जो भाग आहे तो कट करून घेते. तर ह्या ठिकाणी बघा एवढा आपला घेर आहे. आता मी तुम्हाला नेफा कसा कट करायचा ते दाखवते. नेफा हा सीट घेराच्या निम्मे घ्यायचे प्लस त्याच्यामध्ये 4 इंच. कधी कधी काय होतं, आता या ठिकाणी बघा एक भाग एवढा असा उरलेला आहे. तर त्याला आपल्याला बरोबर आता नेफा आपल्याला किती घ्यायचे, सीट घेराच्या निम्मे यायचे, त्याच्यात प्लस आपल्याला 4 इंच 4 ते 5 इंच तुम्ही घेऊ शकता. म्हणजे आपल्याला 25 घ्यायचं डबल कापड. जेवढं तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवते. आपण घेर भरपूर घेतला त्याच्यामुळे हा जो उरलेलं कापड आहे तेवढ्यात आपल्याला बसवायचंय. तर तिरकस आता हे शिवताना तुमच्या लक्षात येईल. आता आपण पूर्ण उंचीतून नेफ्यासाठी 7 इंच वजा केली तर त्याच्यात प्लस आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचे. म्हणजे आपल्याला नेफा उंची आपल्याला 9 इंच घ्यायची. 9 इंच का, तर आपल्याला जी दुमड आपली नाडा घालण्यासाठी जे आपण 2 इंच आतल्या साईडला दुमडलं जातं त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच जास्त घ्यायचं.
तर या ठिकाणी बघा आपला नेफा कट करून झाला. जर तुम्हाला कळी लावायची असेल तर त्यावेळेस काय करायचं ते सुद्धा दाखवते. कळी कशी कट केली जाते. आता कळीची उंची 7 इंच घ्यायची. 7 ते 8 घेतली तरी चालेल. या ठिकाणी बंद भाग माझ्याकडे आहे. आपल्याला 2 कळ्या कट करायच्या. आणि खालच्या साईडला अशी तिरकस लाईन मारायची. आता ही कळी कट केलेली आहे. एका साईडला स्ट्रेट आहे आणि एका साईडला तिरकस. तर तिथं थोडीशी गोलाई द्यायची, अर्धा इंच खालच्या साईडने. तर या पद्धतीने बघा कळी आपण कट केली. या ठिकाणी आपण नेफा, सलवारचा खालचा, नेफ्याच्या खालचा भाग कट करून घेतला. कळी कट केली. कळी कशी लावायची ते सुद्धा सांगितलं जाईल. त्याचबरोबर कळी लावायची नसेल तर सलवारला कसं तुम्ही गोलाई द्यायची ते सुद्धा सांगितलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? सिंपल सलवारची कटिंग पाहिली आपण डायरेक्ट कपड्यावरती. पुढील व्हिडिओमध्ये आपण याची शिलाई पाहूया एकदम सोप्या पद्धतीने. ड्रेस क्लासमध्ये एकदम सविस्तर तुम्हाला जे कोणी नवीन शिकत आहेत, शिकायची खूप आवड आहे पण जमत नाहीये, क्लास लावला तर क्लासमध्ये व्यवस्थित शिकवलं जात नाही, ते तुम्हाला अंजली स्पेशलवरती व्यवस्थित तुम्हाला शिकवलं जाईल सर्व मैत्रिणींना. व्हिडिओ तुम्ही सगळे बघा. आतापर्यंत जेवढे तुम्हाला क्लासमध्ये शिकवलेलं आहे, आतापर्यंत कोणी पाहिलं नसेल तर पहिल्यापासून बघा. प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद. ज्यांनी कोणी आतापर्यंत अंजली स्पेशलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा आजची कटिंग तुम्हाला कशी वाटली.